हॅलो गाईज, आज मी संध्याकाळी जेव्हा ऑफिसवरून आली तेव्हा मला जायचं होतं प्रसाद खायला रामनवमीचा, म्हणून मी एवढी धडपडत चालत होती. आणि माझ्या बिल्डिंगचे सगळे गँग आली होती माझ्यासोबत. आणि ती जी गर्दी आहे ना, ती बाहेरपर्यंत लाईन आली होती. म्हणजे जे त्यांचा एंट्री गेट आहे ना, त्याच्यापेक्षा पण बाहेर गेली होती त्यांची जी लाईन आहे ती प्रसादाची आणि दर्शनाची. ते पाहून थोडं आश्चर्यच वाटलं भाई, एवढी गर्दी आणि पोलीस बंदोबस्त एकदम जोरात होता तिथे. कारण की कोणाचा राडाबिडा झाला की लगेच काय ताबडतोब ॲक्शन घेण्यासाठी. आणि तिकडे ना मस्तपैकी सगळं डेकोरेशन होतं आणि भरपूर मोठी लाईन होती. लाईनीमध्ये उभं राहणं गरजेचं होतं, कारण की आपल्याला भांडणं करायचे नव्हते. आणि मी आणि माझे फ्रेंड्स लोक होते. ह्या माझ्या छोट्या बहिणी आहे सगळ्याच्या सगळ्या. मी मोठी त्यांच्यात, पण मी बी छोटी दिसून येते. आणि त्यानंतर हा सगळा नजारा आहे तिकडचा, की ते लोक आहे ते मस्तपैकी बसले आहे, गाणे बिणे बोलताय, काही लोक वर्गणी घेत आहे, तेच सगळ्या काही गोष्टी. तिथं मस्त रांगोळी काढली होती एका मावशींनी, की रामाचं वगैरे सगळं. तिथं तो सेतुशिला होता, त्यांचे ते दगडं होते, श्रीलंकेचं ते तरंगतं ते होतं. मग त्यानंतरून त्यांनी भरपूर काही गोष्टी अशा लिहिल्या होत्या, त्या मावशींचा नंबरही होता, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर सगळ्यांना असं म्हणजे झुला होता त्यांचा, मग त्यांचे पाय वगैरे पडले. आणि एक काका होते तिथं, फुल त्यांना घाम बीम आलेला. मग आम्ही फायनली प्रसाद घेतला, तो आम्ही घरी जाऊन खाल्ला. आजसाठी एवढंच. बाय गाईज.